वावरले विपक्ष सासगाव अशी मॅच चालू आहे. वावरले संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी पहिला निर्णय घेतला आहे की फिल्डिंग करण्याचा. या मॅचमध्ये दोन्ही संघाला तंबी असणार आहे की लवकरात लवकर आपण सामना चालू करायचा आहे आणि त्याचबरोबर वेळेचं बंधन वेळेमध्ये सामना चालू करायचा आहे, त्याचबरोबर वेळेमध्ये सामना संपवायचा आहे. दोन्ही टीमला तंबी असणार आहे. खरं तर मागील मॅचसुद्धा आपण पाहिली, खरं तर लो स्कोरिंग मॅच पाहिल्या. या स्पर्धेमध्ये आपण आत्तापर्यंत जेव्हा सुरुवात झाली आहे, पहिली मॅच आपण पाहिली चिंचोली गोळीची, तीही मॅच थोडी आपण लो स्कोरिंग पाहिली, त्यानंतरही लो स्कोरिंग मॅच पाहिल्या. मागील मॅच जेव्हा अष्टविनायक मुळगाव संघ जिंकला तो सामनासुद्धा पाहिला तर थोडा लो स्कोरिंगच राहिला. परंतु यामधून एक शिकण्यासारखं आहे की सेकंड इनिंगमध्ये खेळणारा संघ जो लो स्कोरिंग मॅचला चेस करतोय त्यांच्याकडे प्लॅनिंग नाही आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर प्लॅनिंग नाही केलं तर नक्की स्पर्धा कशी पहिल्या दिवसामध्ये सक्सेसफुल होताना दिसते. त्याच प्रकारे आपण प्लॅनिंगमध्ये राहिलं तर नक्की मॅचसुद्धा जिंकू शकतो. परंतु या पाहिलं तर पहिल्या दिवसामधील शेवटची मॅच असणार ती अर्थातच या मॅचमध्ये सर्वांचे लक्ष असतील. यानंतर सेकंड राऊंडचे सामने सुरू होतील. मॅच असेल अर्थात सासगाव विपक्ष वावरलेमध्ये. सुरुवात होते स्ट्राईक एंडला खेळाडू. बॉल फटका जबरदस्त आहे. पहिल्या बॉलवर किरण वलकुंडेने इनफॉर्म खेळाडू या पाहिलं तर पूर्ण सीझन मधील सासगाव संघाची दखल घ्यावी लागली खालापूर टेनिस क्रिकेटला आणि पहिल्याच बॉलवर सासगाव संघाच्या किरण वलकुंडने ठोकलाय बिग 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 षटकार. थँक्यू डेजय. आपल्या मनगडातील जोर दाखवतोय सासगाव संघाचा किरण वलकुंडे. फॉर्म मध्ये असलेला संघ आणि त्याचबरोबर फॉर्म मध्ये असलेला खेळाडू. इथे पाहिलं तर कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये बॉल चालला, फिल्डर आहे डीप कव्हर मध्ये. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. गरज होती का? अखेरीस पाहिलं तर सासगाव संघ विचार करेल या विकेट नंतर की या बॉलवर सिंगल आली होती, डबल घेण्याची गरज होती का, की मयुरेशही विचार करत असेल कदाचित मी जोरात धावला असतो, माझी विकेट मैदानामध्ये राहिली असती. परंतु मैदानामध्ये घडलंय काय, आता मैदानामधून विकेट येते. मयुरेश येतोय तो म्हणजे मैदानाच्या बाहेर रनआउटच्या रूपामध्ये डिझाई. हॅलो, थँक्यू. खरं तर या स्पर्धेची जबरदस्त अशी जी क्रेज आणि ती क्रेज, खरं तर या स्पर्धेला जे नाव आहे राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक, आणि त्या नावानेच पाहिलं तर संपूर्ण वलयांकित केले या स्पर्धेला. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच पाहिलं तर यशदादा जाधव, त्यासोबत विनायकदादा जाधव, त्यासोबत शैलीदादा फावडे, या सर्वांनी अतुरात मेहनत घेतली आहे. मोरे एलवान चिंचवली शेकींनी सुद्धा बरीच मेहनत घेतली. शेडवली ग्रामस्थ असेल, डीपी रोड ग्रामस्थ आणि लवजीकरांनी सुद्धा बरीचशी मेहनत घेतली. खरं तर ही स्पर्धा पूर्ण करण्याचा, सक्सेसफुल करण्याचा जो विडा उचलला होता तो अर्थातच पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय. प्रत्येक मॅच दर्जेदार होत आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये संपूर्ण चित्र काहीतरी एक जबरदस्त दिसत आहे. 3 बॉल 3 षटकारांसाठी केदारदादांकडून पाहिलं तर अतिश देशमुखला केदारदादांकडून तब्बल पाहिलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. डेकोचे आमचे केदारदादा करता आज ही मॅच पाहायला आले, त्यांचं आपण या स्पर्धेच्या मध्ये करूया आपण सहर्ष स्वागत. पहिल्या बॉलवर मोठा फटका, त्यानंतर अद्याप पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली. अर्थात जर बॉलिंग ट्रॅकवर असतील ते आदित्य चांगली गोलंदाजी वावरले संघाकडून करतात. आणि वावरले संघ जर पाहिला तर अगदी आपली टीम युनिटी बनवून नक्कीच मैदानामध्ये उतरला. त्यांच्याकडे सुद्धा पाहिलं तेवढी ताकदवर गोलंदाज बॅटर आहेत. परंतु ही मॅच हाय स्कोरिंग होऊ शकते का हे सुद्धा पाहावं लागेल. आतापर्यंत ज्या मॅच पाहिल्या त्या मॅच लो स्कोरिंग राहिल्या, चेस करताना थोडी दमछाक होत होती. परंतु आता ही मॅच महत्त्वाची असणार आहे. शेवटची मॅच. खेळपट्टी आता गरम झाली आहे. वातावरण थोडं थंड जरी झालं तरी खेळपट्टी गरम आहे, बॅटर गरम आहेत. आणि मैदानामध्ये सासगाव सारखा दर्जेदार संघ त्यांच्या विरुद्ध वावरले मॅच रंगणार यामध्ये तिला मात्र शंका नाही आहे. अति देशमुख आल्या लॉफ करण्याचा प्रयत्न केला. कव्हरची ट्रक मागे जाऊन पकडण्याचा करतील प्रयत्न फसणार नाहीये, कारण का प्रयत्नांची परमेश्वर. शेवटपर्यंत बॉलला पाहत राहिले आणि पाहत राहिले शेवटी बॉल पकडला. परंतु अतिशला माघारी यावं लागलं. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर.
चांगला खेळ करतो इथे. इथे यानंतर बाटर तुषार आलेत, बॉल पाहिलं तर उंच गेलाय आणि त्यानंतर केली आहे चुकी. या क्षणी अशी चुकी करणं मागत पडेल ते म्हणजेच फिल्डिंग करणारा संघ. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जे ग्राउंड आहे, ग्राउंड अतिशय देखणं ग्राउंड. या बाजूलाच आपण पाहिलं तर ज्या रेलिंग मारल्या त्याचबरोबर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे पहिले तर आपल्याला चित्र पाहायला मिळतं. अर्थातच त्याचे झेंडे, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या त्यांचं सुद्धा पक्षाचं पाहिलं तर आपल्याला जे भगवमय वातावरण पाहायला मिळतं. अतिशय दर्जेदार स्पर्धा रंगवण्याचं काम केलंय अर्थातच आपल्या आयोजकांनी. जबरदस्त टुर्नामेंट आणि या टुर्नामेंटमध्ये केदारदादांनी सासगाव संघासाठी 3 बॉल 3 षटकांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज लावलंय. बाउंड्रीसाठी 3 बॉल 3 बाउंड्री 500 रुपयाचं कॅश प्राईज. पहिलं षटक सरले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं सासगाव संघाची स्थिती 9 धावसंख्या आणि 2 विकेट मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानामध्ये आले तुषार, परंतु बॉलिंग ट्रॅकवर असतील वावरले संघाकडून रोशन मोरे. हे सुद्धा पाहिलं तर जबरदस्त गोलंदाज, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिलं षटक ज्या प्रकारे आदित्यांनी हाताळलं त्याच प्रकारे गोलंदाजी झाली तर मॅचमध्ये थोड्याशा कमी धावांवर थांबवता येईल. परंतु पहिलेच म्हटलं खेळपट्टी गरम आहे, बॅटरला गरम व्हावं लागेल. स्ट्राईक एंडला खेळाडू तुषार गायकवाड मैदानामध्ये आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतामध्ये येण्यासाठी. पहिल्याच बॉलवर बॅटची एज लागली आहे, फ्लाय स्लिपला बॉल गेलाय परंतु धाव मिळेल. इथे एक स्ट्राईक रोटेट होती, चेंज होते. ज्याने पहिल्या बॉलवर षटकार ठोकला होता तोच खेळाडू मैदानामध्ये आला बॅटिंग करण्यासाठी. स्ट्राईक एंडला नाव त्याचं किरण वलकुंडे. व्यावसायिक खेळाडू आहे हा सुद्धा. पाहिलं तर एक प्रकाश झोतामध्ये आलेला खेळाडू वलयांकित. या खेळाडूने सुद्धा पाहिलं तर आपल्या बॅटिंगच्या जोरावर, आपल्या खेळीच्या जोरावर, आपल्या कॅप्टन्सीच्या जोरावर बऱ्याचशा सामन्यामध्ये कलाटणी दिली आहे. व्यवस्थित खेळण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसलाय परंतु काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. बॉल डायरेक्ट पायावर जाऊन आदळला आणि अगदी मधोमध सापडला खेळाडू, परंतु पंचांचा डिसिजन लगेच आलाय. यस, LBW खेळाडू बाद होतोय. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येताना हताश निराश असेल, स्वतःवर हताश निराश जरूर असेल, कारण की हा फटका खेळण्याची गरज होती का हा विचार करे, परंतु विकेट जातीये. तिसरी विकेट गेल्यानंतर संधी मिळते डीजेला.
खरं तर आडोशी गावचा, परंतु या शेकिन चिंचोलीमध्ये मागील 6 वर्ष राहत असताना मला या शेकिन चिंचोलीने आपलंसं करून घेतलं असं आकाश देशमुख. करूयात आपण या तमाम प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणि या आयोजकांनी केलेली सादर केलेली स्पर्धा, या स्पर्धेमध्ये त्यांनी ज्या प्रकारे पाहिलं तर आपल्या सर्वांना डीजेचं माध्यम उपलब्ध करून दिलं, त्याचबरोबर ज्या विद्युत रोषणाई आपण पाहतोय तेही जबरदस्त आहेत. आणि या प्रेक्षकांच्या मार्फत आपण या सर्व प्रेक्षकांचं स्वागत, या आयोजकांच्या मार्फत आपण प्रेक्षकांचं स्वागत करूयात. कारण की टुर्नामेंट सादर करणं सोपं नसतं. मागील महिन्याभरापूर्वी या टुर्नामेंटची जेव्हा अनाऊन्समेंट झाली होती तेव्हापासून विनायक दादा, नक्कीच प्रसाद भोईर यांच्या सोबत या स्पर्धेचं एक चित्र जे तयार करायचं आहे ते आधीपासून प्लॅनिंग करत होते. आणि प्लॅनिंग आज पहिल्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला आपण म्हणतोय सक्सेसफुलरित्या पाहायला मिळते. कारण की जोड मिळाले आपल्या या संपूर्ण टेनिस क्रिकेटमधील पाहिलं तर केटीस लाईव्ह उत्तम दर्जाचं क्वालिटी आणि त्याचबरोबर जबरदस्त त्यांचं चॅनल, आणि त्या चॅनलला सुद्धा आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. फटका गॅप मध्ये आहे, गॅप सिलेक्शन केलंय, पॉइंट, आणि त्याचबरोबर गलीच्या रिझन मधून वाऱ्याच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय, थांबणार नाहीये, आउटफील्ड आहे फास्ट, कारण की हे डीपी रोडचं मैदान. पहिल्या क्रमांकापासून जो पाहिलं तर 4थ्या-5व्या क्रमांकापर्यंत येणारा खेळाडू सुद्धा या सासगाव संघाकडून कधी कधी सलामीची जोडी करायचा, तो आला तो म्हणजे अर्थ अनिकेतने आल्या फटका खेळण्याचा केला प्रयत्न, डीप मध्ये बॉल गेला नाहीये, वाले तर कव्हरच्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला बॉल अडवला गेलाय, सिंगल धाव आणि त्याचबरोबर स्ट्राईक रोटेड. याच गोष्टी आपण पाहायला मिळत आहेत. एखाद मोठा फटका येतो, त्यानंतर सिंगल येतं, त्यानंतर पाहिजे विकेट जातात. परंतु सासगाव संघाला जर इथून कमबॅक करायचं असेल, मॅच मध्ये पुन्हा एकदा सासगाव संघाची दहशत तयार करायची असेल तर वावरले संघाविरुद्ध धावा कराव्या लागतील. वावरले संघ छोटा मोठा संघ नाहीये. पाहायला गेलं तर चौक विभागामधील हा पाहिजे दर्जेदार संघ. खालापूर तालुक्यामध्ये जिथे जिथे मोठ्या मोठ्या टुर्नामेंट तिथे तिथे वावरले संघाची दहशत असते. आणि आजही दाखवून दिलं, पहिल्या गोलंदाजाने आदित्यने सुद्धा चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर तिसरे गोलंदाज पंकज आलेत, तेही कमालीचं षटक टाकतात. ज्यासाठी वावरले संघाने त्याच्यावर विश्वास टाकला तो विश्वास सार्थ ठरतो, कारण विश्वासावर दुनिया कायम आहे. आणि यांच्या विश्वासावर पाहिलं तर संपूर्ण वावरलेचा प्रेक्षक राजा नक्कीच कायम आहे. प्रेक्षक राजाला माहिती आहे की वावरले संघ ज्या ज्या मैदानामध्ये जाणार त्या मैदानात आपल्या गोलंदाजी छाप पाडणार. त्यांना माहिती आहे की वावरलेमध्ये जसा क्रिकेटचे सामने आयोजित करतात तेव्हा जल्लोष असतो, तशीच वावरले टीम कुठेही खेळायला जाऊ दे तिथे पहिले त्यांच्या प्रेक्षकांचा जल्लोष असतो. षटक संपले, 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आता 3 षटकामध्ये धावा झाल्यात, त्या अर्थातच 4 बाद सासगावची 20 धावा.
लागतील, आव्हान तयार करायचं समोर संघासमोर, तर आपल्याला चांगल्या धावा कराव्याच लागतील. कारण की आपल्या नावामध्ये पाहिलं तर सासगावचा संघ आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर या खालापूर तालुक्यामध्ये या वर्षी या हंगामामध्ये ज्या प्रकारे चांगली खेळी करतोय त्या प्रकारे या सासगाव संघाचं नाव आदराने घेतलं जातं. परंतु वावरल्याच्या विरुद्ध खेळतोय, मोठी टीम आहे, मोठ्या संघाविरुद्ध आपला जेव्हा संघ लागलाय त्यासमोर चांगला खेळ करावा लागेल. तेव्हाच दिसून येतं की मोठ्या मॅचमध्ये अशा प्रकारे मोठे खेळाडू चमकतात कसे. जबरदस्त गोलंदाजी, जीत हा गोलंदाज पाहिलं तर मैदानामध्ये आहे. शेवटचं स्लॉगवरचं षटक, जिथे बॉल आपण जर पाहिलं तर थोडा जुना होतो, जिथे बॉलवरचं जे वरचं आवरण ते निघून जातं तेव्हा बॅटरसाठी चांगली संधी निर्माण होते, परंतु या संधी परत परत येत नाहीयेत आणि या संधीवर तुटून पडावं लागेल आता बॅटर अनिकेत या खेळाडूला. अनिकेत ते फटका खेचलाय, पाहिलं तर टीप मध्ये बॉल चाललाय, लॉंग ऑफचे फिल्डर आलेत, पकडला जाईल, बॉल फेकी केली आहे, त्याचबरोबर रनआउटची संधी निर्माण झाली सुद्धा आणि रनआउट सुद्धा होतोय. खेळाडू रनआउटच्या रूपामध्ये बाद झालाय. आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचा थ्रो झाला, कलेक्शन झाला आणि डायरेक्ट पाहिलं तर रनआउटच्या रूपामध्ये इथे बाद करायचा केलाय प्रयत्न. तिसऱ्या पंचांची नक्कीच इथे भूमिका असणार, अर्थातच रिव्ह्यू मागितला गेलाय. अशा क्रुशल मोमेंट आहेत, रनआउटसाठी रिव्ह्यू मागितला गेलाय. एक धाव सुद्धा इथं महत्त्वाची आहे. जर का पाहिलं तर रनआउट असला तर एक धाव नक्कीच इथे फक्त मिळेल, परंतु रनआउट नसेल तर नक्कीच 2 धावा मिळतील आणि याही गोष्टी पाहायला जातील, महत्त्वाच्या गोष्टी आहेत या. खरं तर पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेटमध्ये एक धावेला खूप महत्त्व असतं. मग एका धावेसाठी आपण पाहिलं तर पराभूत होताना संघ, निराश होताना संघ आपण बरेच पाहिलेत. आजही आपण पाहिलं तर जे संघ पराभूत झालेत तेही या स्पर्धेमधून जेव्हा जाताना त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख लपलं नाही, परंतु विजय झाले संघ त्यांनाही माहिती आहे की आम्ही एक धाव जोडली, त्या धावेनेच पाहिलं तर आम्ही विजयाचं दार ठोठावलं. आणि आता या मॅचमध्ये ही सुद्धा धाव तेवढी महत्त्वाची असणार, कारण की कुठेही पाहायला गेलं तरी एका आकड्याला खूप महत्त्वाचं आहे. मग शून्याच्या पुढे जर का आधी जर एक आकडा लागला तर 10 बनतो, परंतु जर का शून्याच्या नंतर एक आकडा बनला तर फक्त एकच बनतो. म्हणूनच पाहिलं तर एका आकड्याचं खूप महत्त्व आहे. चेक केलं जाईल. पहिले तर आपण केटी स्लाईडची वॉर टीम इथे पाहते, कोणावरही इथे पाहिलं तर अन्याय होणार नाही. खरं तर केटी लाईव्हचं चॅनल ज्या प्रकारे आपल्या कर्जत खालापूरमध्ये आलं त्यानंतर आपल्याला एकच पाहायला मिळालं, उत्तम दर्जाची क्वालिटी आणि क्रुशल मोमेंटला जिथे जिथे पाहिलं तर आपल्याला थोडंसं टेन्शन येतं की काय घडतंय काय बिघडतंय, तेव्हा KTCची टीम तत्पर असते, वॉर रूममध्ये त्यांची टीम तत्पर असते. त्यांना सुद्धा माहिती आहे की टुर्नामेंट आपल्याला सक्सेसफुल करायचे, खेळाडूंमध्ये नक्कीच आपल्या खेळाडूंना न्याय द्यायचे, तर आपणही तत्पर राहायला पाहिजे. आणि वॉर टीम नक्कीच पाहते की रनआउट आहे का की नाही आहे. तिसरे पंच आमचे बाळा सर सुद्धा पाहतील, ते सुद्धा डोळ्यामध्ये तेल घालून मॅचला पाहत आहेत. आणि BSA पॅनल, या पॅनलची चर्चा पाहिलं तर संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये उत्तम दर्जाचे पंचांचं काम नक्कीच ते पाहतात. मुख्य पंचांमध्ये पांडे सर आहे, त्याजवळ स्क्वेअर लेगला नक्कीच घोडी लेगावचे अजून एक सुपुत्र क्रिकेटच्या मैदानामध्ये त्यांनी बरंच क्रिकेट गाजवलं असे आमचे मुन्ना पिंगले सर सुद्धा आहेत. आयोजक आपले आज या मॅचचा स्वतः पाहिलं तर जेव्हा सुरुवात झाली तेव्हा टेन्शन फ्री झाले. ज्या प्रकारे उद्घाटन झालं, उद्घाटनानंतर जेव्हा प्रकारे मॅच सुरू झाल्या तेव्हा आयोजक टेन्शन फ्री, त्यांना माहिती आहे ज्या प्रकारे आम्ही मेहनत याआधी घेतली होती ती मेहनत आता फळास लागली. OUT आउट, रन आउटच्या रूपामध्ये खेळाडू होतोय बाद. पंचवीस धावा एक ऍड केली, 25 धावा झाल्यात. अनिकेत फटका आहे दमदार, परंतु जास्त लांबी नाहीये, फिल्डर आहेत, फिल्डरने बॉल पकडला सुद्धा आणि फेकी सुद्धा पाहिलं तर डायरेक्ट विकेट किपर एंडला केली गेली आहे. एक धाव जरूर इथे दिली जाईल बॅटिंग करणाऱ्या 2 धावा जरूर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये. तिसरी मिळणार का, परंतु सर किती धावा आहेत सर? 2 धावा. ओके, या 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांच्या मध्ये 27 धावा संख्या झाली आणि या 27 धावा अर्थातच आपल्याला आता
28 करावे लागतील, कारण कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असल्या कारणाने या धावा कंपल्सरी वावरल्या संघाला कराव्या लागतील. कारण की करणं आणि त्याचबरोबर वाचवणं या दोन गोष्टी एका पाहिलं तर नाण्याच्या दोन बाजू, ज्या प्रकारे आपण म्हणतो हेड आणि टेल्स, त्या प्रकारे 24 बॉलचा खेळ असणार. 24 बॉलच्या खेळामध्ये इथे पाहिलं तर बॅटिंग करण्याच्या संघाला इथे या धावा कराव्याच लागतील, कारण केल्याशिवाय आपण जिंकणार नाही. परंतु इथे पाहिलं तर दुसऱ्या बाजूला सासगाव संघ, या धावा तुम्हाला वाचवाव्याच लागतील, कारण या धावा वाचवल्याशिवाय तुम्हालाही पर्याय नाही आहे. आणि तर आपण नक्कीच टॉससाठी आमंत्रित करूयात. पहिल्या मॅचमध्ये विजयी असणारा संघ गुळसुंदे संघ आणि त्यांच्या विरुद्ध दुसऱ्या मॅचमध्ये विजयी असणारा तांबाडी संघ. दोन्ही संघाला विनंती करूयात आपण सेकंड राऊंडचा पहिला मॅच तुमच्यामध्ये असणार आहे आणि त्या मॅचचा टॉससाठी आपण नक्कीच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सन्माननीय दीपदादा जाधव यांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. खरं तर भावेश सर, दीपदादांचं आपण जर कौतुक करावं लागेल ना, दीपदादा 5 ते 6 वर्षाचे तेव्हा आम्ही जेव्हा कॉलेजच्या ग्राउंडवर आम्ही जेव्हा लेदरची प्रॅक्टिस आम्ही करत तेव्हा दीपदादा यायचे, एक किट घेऊन यायचे मागे आणि अगदी लहान म्हणून मुलगा होता. परंतु आज दीपदादांचा आम्ही जर चेहरा पाहिला तर तेच लहानपण आज किती मोठं झाले ते पाहण्यासारखं होतं. आणि नक्कीच युकेला जाऊन सुद्धा मोठ्या खेळाडूंसोबत क्रिकेट खेळतात. खरं तर कौतुक करायला लागेल. लहानपणी आम्ही त्यांना पाहिलंय, आम्हाला माहीत नव्हतं, आम्हाला फक्त एवढं समजायचं की खोपोलीचे नगरसेवक रमेशदादा जाधव यांचे सुपुत्र आहेत आणि ते लेदर क्रिकेटची प्रॅक्टिस तेव्हा करत होते, तेव्हा त्यांचं पोटेन्शियल दिसून तर येत होतं. परंतु त्यानंतर दीप जाधव आणि त्याचबरोबर आमचं सहवास कधी लाभला नाही. परंतु आज त्यांना पुन्हा एकदा पाहतोय आणि जरूर पाहिलं तर या आयोजकांमध्येच सुद्धा दीपदादा आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते येणाऱ्या मॅचचा टॉस होईल. अर्थातच टॉस असेल तर म्हणजे तांबाडी संघाच्या टीम ऑपोजिट असणार ते गुळसुंदे संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचंय. जरूर आपण गुळसुंदे संघाला पुन्हा एकदा आमंत्रित करूयात. खरं तर तांबाडी संघाचे कॅप्टन, तांबाडी संघ संपूर्ण इथे उपस्थित आहेत, तर गुळसुंदे संघ याला सुद्धा आपण आमंत्रित करूयात. आपण या टॉससाठी गुळसुंदे संघाचे कॅप्टन यांना पुन्हा एकदा आपण आमंत्रित करूयात. दूरवरून आलेले संघ आणि त्या दूरवरून आलेल्या संघाचं सुद्धा आपण नक्कीच कौतुक करायला पाहिजे. खरं तर ही स्पर्धा जी आपण पाहिली, ही स्पर्धा ज्या प्रकारे आयोजित केली आणि त्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण बरेच संघ पाहिले. मगाशी सुद्धा आपण जो संघ पाहिला तोही दूरवरून आला होता, त्या संघाने सुद्धा चांगला खेळ दाखवला. पराभव आणि त्याचबरोबर विजय हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. पराभूत होतात संघ, काही संघ विजय होतात, परंतु पराभूत संघ सुद्धा दूरवरून खेळतो, त्यांचंही कौतुक करायलाच पाहिजे. आणि मैदानामध्ये जोडी रवाना होते. अर्थातच दोन बॅटर आहेत मैदानामध्ये रवाना होताना, आदित्य दरेकर असतील आणि दुसऱ्या बाजूला आदित्य मोरे. दोन्ही आदित्य खेळाडू मैदानामध्ये रवाना होतात. अर्थात त्यांना करायच्यात 28 धावा. 24 बॉलमध्ये 28 धावा जर पाहायला गेलं तर या धावा कमी नाही आहेत, सहज चेस केल्या जाऊ शकतात. परंतु जर का चांगल्या गोलंदाजीचा सामना करायचा असेल, चांगल्या गोलंदाजीवर आपल्या गोलंदाजीने चांगली गोलंदाजी केली तर हा सामना सुद्धा नक्कीच सोपा नसणार आहे. गुलसुंदे संघ आला आणि आपण आमंत्रित करूयात तांबाडी संघाला की आपण टॉससाठी जायचंय. दीपदादांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा. येणाऱ्या येत्या मॅचचा 3 ओव्हरची मॅच असणार आहे, याची नोंद असावी. मॅच 3 ओव्हरची असणार आहे. गुलसुंदे संघ आणि तांबाडी संघ या दोन्ही संघाला नक्कीच आपण पुकार सांगतोय की 3 ओव्हरची मॅच असणार. 3 ओव्हरची मॅच पुढील आणि त्या 3 ओव्हरच्या मॅचसाठी टॉस केला जातो टॉस बॉक्समध्ये. दीपदादांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि जरूर पाहिलं तर या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची गरज वावरली संघाला. गुळसुंदे संघ जर पाहिलं तर डेच्या टुर्नामेंट इथे विजयी झालाय आणि आता पाहिलं तर नाईटची टुर्नामेंट आहे आणि नाईटच्या टुर्नामेंटमध्ये अर्थातच राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक. तांबाडी संघाने इथे टॉस जिंकला. निर्णय सांगायचा त्वरित.
तांबाडे संघाने टॉस जिंकला, निर्णय सुद्धा सांगायचा. आणि त्याचबरोबर आता मॅचला सुरुवात झाली आहे. सेकंड इनिंगच्या या मॅचला सुरुवात झाली आहे. वावरले संघ इथं बॅटिंग करणारे. आता वावरले संघाला करायचे 28 धावा आणि 28 धाब्यासाठी इथं मेहनत करेल सासगावची बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी, टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. आधीच आपल्याकडे धावा कमी आहेत आणि धावा कमी असताना आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. रेग्युलर विकेट घ्याव्या लागतील आणि रेग्युलर विकेट घेताना एवढंच फक्त आता या आपण पहिल्या सासगाव संघासाठी बोलू शकतो, इतिहास गवाह रहेगा तो संघर्ष से मुंह ना मोड़. जीतने की अगर थोड़ी भी गुंजाइश जिंदा है, जीतने की अगर थोड़ी भी गुंजाइश जिंदा है तो खुद को परखने की जिद ना छोड़. पर तो या गोष्टीचा फायदा करून घेतोय. कमी धावांचा जो फायदा आहे तो फायदा वावरले संघ करून घेतो. त्यांना माहिती आहे की धावा कमी आहेत, प्रेशर करायचं आहे क्रिएट, आणि प्रेशरचा गेम जर का आपण चांगल्या प्रकारे सायकोलॉजी डॉट बॉल जातोय आणि डॉट बॉलची सांगता पंच बघा आमचे. खरं तर या पंचांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या सिच्युएशनला वेगवेगळ्या प्रकारे पाहिजे त्यांचे डिसिजन राहतात. आता थोडं एंटरटेनमेंट पाहिजे. प्रेक्षक सुद्धा कंटाळलेत. प्रेक्षकांना सुद्धा हेच पाहिजे की थोडं एंटरटेनमेंट. फुल टॉस बॉल, बॉल हवेत आहे, झेल घेण्याची संधी निर्माण झाली आहे. दूरवरून आले आतिश देशमुख. आतिश देशमुख हे सोडणार नाही संधी, कारण की त्यांनी पकडलाय कॅच आणि पहिला विकेट. आदित्य येतात मैदानाच्या बाहेर. डीजी चषकाची आज तर पाहिलं तर जी ओळख आहे ती ओळख तब्बल पनवेलवरून मगाशी फोन आले होते की काय जबरदस्त सामने चालू आहेत या आपल्या पीजी नगरीमध्ये डीपी रोडच्या भव्य दिव्य मैदानामध्ये. आणि खरं तर केटीस लाईव्हच्या माध्यमातून ते घरी बसून मॅच पाहतात. त्यांनाही माहिती आहे स्पर्धा दर्जेदार असणारच. कारण आयोजक जर पाहिलं तर यश दादा असतील, त्याचबरोबर शैलेश दादा आणि विनायक दादा, या तिघांचं आयोजन या पाहिलं तर शेकिन चिंचोली मोरे 11चं जे आयोजन असणार तर दमदारच. कारण की या सर्वांनी जी घेतलेली मेहनत आज या दिवसामध्ये आपण पोहोचलोय, जिथे सुरुवात झाली आहे दिवसाला. न्यू बॅटर मैदानामध्ये आले ते ऋषिकेश आहेत. जी संधी होती आणि किरण वलकुंडे स्वतः आली झेल खाली, पकडलाय कॅच. दुसरी विकेट. ऋषिकेश आल्या पावली. 2 बॉल 2 धावा करून मैदानाच्या बाहेर. डीजे
किती जिंकतो हेही महत्वाचं आहे. समोरच्या संघासमोर आपल्याला जिंकताना एक चांगल्या प्रकारचं प्रेशर तयार करून जिंकायचं आहे, परंतु शेवटच्या क्षणी जिंकणं ही गोष्टही तेवढीच प्रामुख्याने महत्वाची ठरणार. कारण आता धावा झाल्या त्या अर्थातच 13 धावा. 13 धावा झाल्या. त्याचबरोबर पाहिलं तर डॉट बॉल जातोय. बॉलिंग ट्रॅकवर असेल ते मयुरेश गोलंदाज. मयुरेश सध्या पाहिलं तर या खेळाडूची सुद्धा चर्चा होते. अर्थातच पाहिलं तर नाईटच्या रजनीमध्ये जेव्हा सासगाव संघ चॅम्पियन ठरला होता तेव्हा हाच खेळाडू पाहिलं तर प्लेअर द सिरीजच्या रेसमध्ये अव्वल दर्जाचा होता आणि याच्या नावावर सुद्धा प्लेअर सिरीजचे नुकतंच पाहिलं तर एक टीव्ही आहे, LED टीव्ही, या खेळाडू सुद्धा जिंकले, स्वतःला सिद्ध केले. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या ठिकाणी फिल्डर आहे स्वप्नील गुटुकडे. हातातून बॉल थोडा फंबल झाला, परंतु दोन बॅटर आहेत मैदानामध्ये, त्यांना सुद्धा माहिती आहे की एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये करायचंय. का वावरले या संघाच्या नावाने आम्ही खेळतो. आमच्या शरीरावर ज्या आपण जर्सी पाहिल्या त्याच्यावर नाव आहे वावरले संघ आणि त्या वावरले संघासाठी आम्ही जीवाची बाजी लावणार. जिथे एकेरी दुहेरी तिथे एकेरी दुहेरी घेणार आणि त्याचबरोबर आमच्या संघाला विजयाच्या जवळ घेऊन जाणार. आणि त्याच प्रयत्नामध्ये इथे दावा घेतील ते 2 आणि या 2च्या बदली 15 पर्यंत पोहोचलाय. जागा बनवली आणि जबरदस्त फटका, कमालीचा स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळालं. बॉल जाईल सीमा पार, इथे बॅटरने उडवलाय, गेला चौकाराच्या दिशेने, मिळाला धावा. 4 चौकार. थँक्यू डूजे. खरं तर पाहायला गेलं तर राष्ट्रवादी शिवसेना उबाटा चषकाची अगदी पाहिलं तर दमदार सुरुवात झाली आणि त्याचबरोबर आमचे आयोजक यश दादा असतील, त्याचबरोबर पाहिलं तर शैलेश दादा, त्याचबरोबर विनायक दादा, काय कमालीचं पाहिलं त्यांनी आयोजन आखलंय. अजून एक फटका आहे दमदार, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने ठोकलाय. अगदी पाहिलं तर बॉल जाईल सीमा पार आणि या धावामध्ये पाहिलं तर अगदी आपल्या विजयाच्या जवळ जाऊन पोहोचलाय. 6 धावांनी टीमची टोटल 25. आता गरज अवघ्या 3. दिला पाहिजे आणि वावरले संघ या मॅचच्या अगदी जवळ पोहोचलाय. बॉलिंग ट्रॅकवर असणार तो, अर्थात 12 बॉलमध्ये 3 धावा वाचवण्यासाठी आलाय आतिश देशमुख. 17 नंबरची जर्सी प्रदान केलेला आतिश देशमुख इन्फॉर्म खेळाडू जरूर आहे, पण आता मॅचचं चित्र थोडंफार स्पष्ट होताना आपण पाहतोय. जशी स्पष्टता आपल्याला आपल्या या KTC लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते. सर्व खेळाडू त्यांचे चेहरे अगदी स्पष्ट दिसतात, त्यांच्या जर्सीवर कोणता जर्सी क्रमांक आहे, कशा प्रकारे बॉलिंग करतात, कुठे बॉल जातोय, शेवटपर्यंत चित्र पाहिलं जातंय. आणि त्याच प्रकारे चित्र सुद्धा आता आपण पाहतोय. अर्थातच आता गरज असेल 1 धावेने या मिळवले 2 धावसंख्येची. येणारी मॅच गुलसुंदे संघ आहे, गुलसुंदे संघाकडून सुद्धा आपण पाहणार आहोत. म्हणजे खेळताना साहिल हा खेळाडू असणार आहे, निखिल हा खेळाडू असणार आहे, त्याचबरोबर त्यांचे तेवढे दर्जेदार बॉलर सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर असणारा संघ तांबाडी संघ आणि तांबाडी संघाचा आपण विचार केला तर केतन मुंडे, कॅप्टन कूल असणार, प्रवीण राणे ऑलराऊंडर खेळाडू, मॅच विनर टर्नर खेळाडू, त्याचबरोबर जयेश दळवी सारखा एक 50 धावांचा बेताज बादशाह ज्याने आपल्या नावावर अनेक विक्रम केलेत, तो खेळाडू पाहायला मिळेल. त्याचबरोबर विनय सारखा मॅच विनर खेळाडू तेही पाहायला मिळतील. म्हणजे या मॅच मध्ये गुलसुंदे संघ सुद्धा पाहिलं तर तेवढाच मजबूतपणे इथे मैदानामध्ये उतरणार आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना खालापूर तालुक्यामधला अजून एक दर्जाचा संघ अर्थात असतो म्हणजे तांबाडी संघ. मॅच मध्ये पुढच्या मजा येणार आणि या मॅच मधली मजा पाहिलं तर वावरल्या संघाने आपल्या बाजूने जवळपास करून घेतली आहे. शेवटच्या क्षणाला आता गरज असणार ती
2 धावसंख्येची, परंतु या 2 धावसंख्येचा पाठलाग करताना सुद्धा दमछाक होते. आतापर्यंत 3 बॉल टाकलेत आतिशने. 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. आतिश म्हणजे आपल्या टीमचा एक महत्त्वाचा खेळाडू, लीडर, कॅप्टन. आणि कॅप्टनने आता मॅचमध्ये थोडा रंग भरायला सुरुवात केली. रंग अजूनही भरायला लागेल, कारण की हे रंग अपुरे आहेत, मिक्स करावे लागते आपल्या संघाच्या. या पाहिलं तर रंगामध्ये हे रंग. चांगला फटका आहे कव्हरच्या दिशेने, पाहिलं तर लॉफ्ट केल्या बॉलला. आणि या मॅच मधली विजयी चौकार टोकतो खेळाडू. आणि या विजयी चौकाराने पाहिलं तर वावरले संघाच्या खेम्यामध्ये आलाय जल्लोष. आणि वावरले संघ या मॅचला जिंकतोय. खरं तर वावरले संघाचा झाला विजय. कौतुक करूया आपण वावरले संघाचं, पण त्याचबरोबर इथे आपण सासगाव संघाचा सुद्धा आभार व्यक्त करूयात की या टुर्नामेंटमध्ये आपली एंट्री झाली. त्याचबरोबर वावरले संघ जिंकल्यानंतर नक्कीच येणारा मॅच मध्ये नजर लागतील त्या तांबाडी संघ विपक्ष गुलसुंदे संघ. टॉस जिंकलाय तो अर्थात तांबाडी संघाने. त्यांनी निर्णय घेतलाय पहिले आम्ही फिल्डिंग करणार, आणि त्यांनी आमंत्रित केले ते अर्थात गुलसुंदे संघाला. खरं तर ही मॅच लो स्कोरिंग होती अर्थातच.